नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण विषय इतिहास पाठ 9 दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये या पाठाचा पुढील भाग अभ्यासणार आहोत. या भागातील अभ्यास घटक आहेत वाकाटक राजघराणे, चालुक्य राजघराणे, पल्लव राजघराणे, राष्ट्रकूट राजघराणे. या घटकांचा सविस्तर अभ्यास आपण या भागामध्ये करणार आहोत. सुरुवातीचा जो मुद्दा आहे तो आहे वाकाटक राजघराणे. इसवी सनाच्या 3ऱ्या शतकाच्या सुरुवातीस सातवाहनांची सत्ता क्षीण झाली. त्यानंतर उदयाला आलेल्या राजघराण्यांमध्ये वाकाटक हे एक सामर्थ्यशाली राजघराणे होते. वाकाटक राजघराण्याच्या संस्थापकाचे नाव विंध्यशक्ती असे होते. विंध्यशक्तीनंतर पहिला प्रवरसेन हा राजा झाला. प्रवरसेनानंतर वाकाटकांचे राज्य विभागले गेले. पहा, वाकाटक हे एक सामर्थ्यशाली राजघराणे होते आणि वाकाटक राजघराण्याच्या संस्थापकाचे नाव काय होते? तर वाकाटक राजघराण्याच्या संस्थापकाचे नाव विंध्यशक्ती असे होते. विंध्यशक्तीनंतर पहिला प्रवरसेन हा राजा झाला. प्रवरसेनानंतर वाकाटकांचे राज्य विभागले गेले. तसेच त्यातील दोन शाखा प्रमुख होत्या. पहिल्या शाखेची राजधानी नंदीवर्धन नागपूर जवळ येथे होती. दुसऱ्या शाखेची राजधानी वत्सगुल्म म्हणजेच सध्याचे वाशिम येथे होते. विंध्यशक्ती याचा मुलगा पहिला प्रवरसेन याने वाकाटक साम्राज्याचा विस्तार केला. त्याच्या कारकिर्दीत वाकाटकांचे साम्राज्य उत्तरेस माळवा आणि गुजरात या प्रदेशांपासून दक्षिणेस कोल्हापूरपर्यंत पसरले होते. कोल्हापूरचे त्या काळातील नाव कुंतल असे होते. पहा की विंध्यशक्ती याचा मुलगा कोण होता? तर विंध्यशक्ती याचा मुलगा पहिला प्रवरसेन याने वाकाटक साम्राज्याचा विस्तार केला आणि या पहिल्या प्रवरसेनाच्या काळात वाकाटकांचे साम्राज्य उत्तरेस माळवा आणि गुजरात या प्रदेशांपासून दक्षिणेस कोल्हापूरपर्यंत पसरलेले होते. आणि कोल्हापूरचे त्या काळातील नाव काय होते? तर कोल्हापूरचे त्या काळातील नाव कुंतल असे होते. तुम्हाला याच्यावर असा प्रश्न येतो, कोल्हापूरचे प्राचीन काळातील नाव. तर कोल्हापूरचे प्राचीन काळातील नाव कुंतल असे होते. तसेच गुप्त सम्राट दुसरा चंद्रगुप्त याची मुलगी प्रभावती हिचा विवाह दुसरा रुद्रसेन या वाकाटक राजाशी झाला होता. हरिसेन या वाकाटक राजाचा वराहदेव नावाचा मंत्री होता. तो बौद्ध धर्माचा अनुयायी होता. अजिंठा येथील 16 क्रमांकाचे लेणे त्यांनी खोदवून घेतले होते. अजिंठ्याच्या इतरही काही लेण्यांमधील खोदाईचे तसेच ती लेणी चित्रांनी सुशोभित करण्याचे काम हरिसेनाच्या कारकिर्दीत झाले. वाकाटक राजा दुसरा प्रवरसेन याने महाराष्ट्री या प्राकृत भाषेतील सेतुबंध या ग्रंथाची रचना केली. तसेच कालिदासाचे मेघदूत हे काव्यही याच काळातील आहे. परत एकदा पहा की गुप्त सम्राट दुसरा चंद्रगुप्त याची मुलगी प्रभावती हिचा विवाह कोणाशी झालेला होता? तर हिचा विवाह दुसरा रुद्रसेन या वाकाटक राजाशी झालेला होता. तसेच हरिसेन या वाकाटक राजाचा वराहदेव नावाचा मंत्री होता. हरिसेन या वाकाटक राजाचा वराहदेव नावाचा मंत्री होता. तो मंत्री बौद्ध धर्माचा अनुयायी होता. अजिंठा येथील 16 क्रमांकाचे लेणे त्यांनी खोदवून घेतले होते. अजिंठ्याच्या इतरही काही लेण्यांमधील खोदाईचे तसेच ती लेणी चित्रांनी सुशोभित करण्याचे काम हरिसेनाच्या कारकिर्दीत झाले. आणि वाकाटक राजा दुसरा प्रवरसेन याने महाराष्ट्री या प्राकृत भाषेतील सेतुबंध
या ग्रंथाची रचना केली. पहा की वाकाटक राजा दुसरा प्रवरसेन याने महाराष्ट्री या प्राकृत भाषेतील सेतुबंध या ग्रंथाची रचना केली. तसेच कालिदासाचे मेघदूत हे काव्यही याच काळातील आहे. कालिदासाचे मेघदूत हे काव्यही याच काळातील आहे. पहा तुमच्या समोर जे चित्र दिसत आहे ते चित्र आहे अजिंठा येथील एक लेणे. अजिंठा येथील एक लेणे. त्यानंतर हे चित्र पहा अजिंठा येथील बोधिसत्व पद्मपाणी. अजिंठा येथील बोधिसत्व पद्मपाणी. त्यानंतरचा जो मुद्दा आहे चालुक्य राजघराणे. कर्नाटकातील चालुक्य राजघराण्याची सत्ता बलशाही होती. कर्नाटकातील चालुक्य राजघराण्याची सत्ता ही बलशाही होती. वाकाटकानंतर प्रबल झालेल्या सत्तांमध्ये कदंब, कलचुरी इत्यादी सत्तांचा समावेश होता. त्या सर्वांवर चालुक्य राजांनी वर्चस्व प्रस्थापित केले होते. पहिला पुलकेशी याने इसवी सनाच्या 6व्या शतकात चालुक्य घराण्याची स्थापना केली. कर्नाटकातील बदामी येथे त्याची राजधानी होती. परत एकदा पहा की कर्नाटकातील चालुक्य राजघराण्याची सत्ता ही प्रबलशाली होती आणि वाकाटकानंतर प्रबल झालेल्या सत्तांमध्ये कदंब, कलचुरी इत्यादी सत्तांचा समावेश झालेला होता आणि त्या सर्वांवर चालुक्य राजांनी वर्चस्व प्रस्थापित केलेले होते. पहिला पुलकेशी याने इसवी सनाच्या 6व्या शतकात चालुक्य घराण्याची स्थापना केली. तुम्हाला असा प्रश्न येतो चालुक्य घराण्याची स्थापना कोणी केली? तर पहिला पुलकेशी याने इसवी सनाच्या 6व्या शतकात चालुक्य घराण्याची स्थापना केली आणि कर्नाटकातील बदामी येथे त्याची राजधानी होती. कर्नाटकातील बदामी येथे त्याची राजधानी होती. पहा की बदामीचे प्राचीन नाव वातापी असे होते. बदामीचे प्राचीन नाव वातापी असे होते. चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याने सम्राट हर्षवर्धनाचे आक्रमण परतवून लावले होते. बदामी, ऐहोळे, पट्टदकल येथील प्रसिद्ध मंदिरे चालुक्य राजांच्या कारकिर्दीत बांधली गेली. तुम्हाला याच्यावर असा प्रश्न येतो बदामीचे प्राचीन नाव काय होते? तर बदामीचे प्राचीन नाव वातापी असे होते. बदामीचे प्राचीन नाव वातापी असे होते. तुमच्या समोर जे चित्र दिसत आहे ते चित्र आहे पट्टदकल येथील मंदिर. त्यानंतरचा मुद्दा आहे पल्लव राजघराणे. पल्लव राजसत्ता दक्षिण भारतातील एक प्रबळ राजसत्ता होती. तमिळनाडूतील कांचीपुरम ही त्यांची राजधानी होती. महेंद्रवर्मन हा एक कर्तबगार पल्लव राजा होता. त्याने पल्लव राज्याचा विस्तार केला. तो स्वतः नाटककार होता. महेंद्रवर्मनचा मुलगा नरसिंहवर्मनने चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याचे आक्रमण परतवून लावले आणि त्याच्या कारकिर्दीत महाबलीपुरम येथील प्रसिद्ध रथमंदिरे खोदवली. ही रथमंदिरे अखंड पाषाणात खोदलेली आहेत. परत एकदा पहा की पल्लव राजसत्ता दक्षिण भारतातील एक प्रबळ राजसत्ता होती आणि तमिळनाडूतील कांचीपुरम ही त्यांची राजधानी होती आणि महेंद्रवर्मन हा एक कर्तबगार पल्लव राजा होता. त्याने पल्लव राज्याचा विस्तार केला. तो स्वतः नाटककार होता. महेंद्रवर्मनचा मुलगा नरसिंहवर्मनने चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याचे आक्रमण परतवून लावलेले होते आणि त्याच्या कारकिर्दीत महाबलीपुरम येथील प्रसिद्ध रथमंदिरे खोदवली गेली. ही रथमंदिरे अखंड पाषाणात खोदलेली आहेत. तसेच पहा की पल्लव राजांचे आरमार प्रबळ आणि सुसज्ज होते.
त्यांच्या काळात भारताचा आग्नेय आशियातील देशांशी जवळचा संबंध आला. देशांतर्गत आणि देशाबाहेरील व्यापार भरभराटीला आला. युआन स्वांग याने कांचीला भेट दिली होती. त्यांच्या राज्यात सर्व धर्माच्या लोकांना सहिष्णुतेने आणि न्यायाने वागवले जाई असे त्याने म्हटले आहे. तुमच्या समोर जे चित्र दिसत आहे ते चित्र आहे महाबलीपुरम येथील रथमंदिरे. महाबलीपुरम येथील रथमंदिरे याचे हे चित्र आहे. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे राष्ट्रकूट राजघराणे. राष्ट्रकूट राजघराण्याच्या भरभराटीच्या काळात त्यांची सत्ता विंध्य पर्वतापासून ते दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत पसरलेली होती. दंतीदुर्ग या राजाने प्रथम त्यांची सत्ता महाराष्ट्रात स्थापन केली. कृष्णराजा पहिला याने वेरूळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर खोदवले. परत एकदा पहा की राष्ट्रकूट राजघराण्याच्या भरभराटीच्या काळात त्यांची सत्ता विंध्य पर्वतापासून ते दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत पसरलेली होती. तसेच दंतीदुर्ग या राजाने प्रथम त्यांची सत्ता महाराष्ट्रात स्थापन केली आणि कृष्णराजा पहिला याने वेरूळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर खोदवले. पहा तुमच्या समोर जे चित्र दिसत आहे ते चित्र आहे वेरूळ येथील कैलास लेणे. वेरूळ येथील कैलास लेणे याचे हे चित्र आहे. माहीत आहे का तुम्हाला पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी? पेरिप्लस म्हणजे माहिती पुस्तक. एरिथ्रियन सी म्हणजे तांबडा समुद्र. ग्रीक लोकांच्या दृष्टीने हिंदी महासागर आणि इराणचे आखात हे तांबड्या समुद्राचाच भाग होते. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी म्हणजे तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक. हे साधारणपणे इसवी सनाच्या पहिल्या शतकातील पुस्तक आहे. हे पुस्तक लिहिणारा खलाशी इजिप्तमध्ये राहणारा होता. भारताचा समुद्रकिनारा, इराणचे आखात आणि इजिप्त या प्रदेशांच्या दरम्यान चालणाऱ्या व्यापाराची माहिती पेरिप्लसमध्ये मिळते. बॅरिगाझा म्हणजे भडोच, नाला सोपारा, कल्याण, मुजिरीस इत्यादी भारतीय बंदरांचा उल्लेख पेरिप्लसमध्ये आहे. मुजिरीस हे केरळमधील कोचीनच्या जवळ असणारे प्राचीन बंदर होते. आज ते अस्तित्वात नाही. हा तुमचा आजचा अभ्यास आहे. प्रश्न 1, कोल्हापूरचे प्राचीन काळातील नाव काय होते? प्रश्न 2, वाकाटक राजघराण्याचा संस्थापक कोण होता? प्रश्न 3, सेतुबंध या ग्रंथाची रचना कोणी केली? प्रश्न 4, बदामीचे प्राचीन नाव काय होते? प्रश्न 5, वेरूळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर कोणत्या राजाच्या काळात खोदवले? या सर्व प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी विषयाच्या वहीत लिहायची आहेत.